नमस्कार मित्रांनो, आजादी का अमृत महोत्सव सर्वांना खूप खूप शुभकामना। खूप आनंद होतो ना। आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली। 75 स्वातंत्र्याची आपण खूप पुढे आलो, जगाच्या स्पर्धेत आलो, शास्त्रात आलो, साहित्यात आलो, इतिहास रचला, क्रीडा जगतात पुढे आलो, राजकारणातही आलो, खूप पुढे आलो। एखाद्या देशाला दृष्ट लागावी असा हा इतिहास। आपली सर्व पूर्वीची पाने पुसून टाकलेली। आपण जगाला तत्वज्ञान शिकवत होतो, आपण जगाला शल्य चिकित्सा शिकवत होतो, भविष्याचा वेध घ्यायला शिकवत होतो, खगोलशास्त्र शिकवत होतो, गणित शिकवत होतो। आपले धर्मशास्त्र जगापेक्षा अत्युच्च दर्जाचे होते। आपले वेद पुराण सर्व शास्त्रावर आधारित होती। आपली संस्कृत भाषा परिपूर्ण होती। पण तरीही आपण पारतंत्र्यात गेलो। आस्ते कदम आपणच आपल्या वृत्तीमुळे आक्रमकांना भारतात येऊन दिलं, हिंदुस्थानात येऊन दिलं। इंग्रजांनी साम्राज्य केलं, पण तेही लयाला गेलं। मित्रांनो, आज 47चा तो स्वातंत्र्य दिन पाहणारे बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेत। त्या काळातली 25ची तरुण तरुणीताठी मुलं, स्वातंत्र्य युद्ध पुकारणारी मुलं, प्रभात फेऱ्या काढणारी, आंदोलनं करणारी, पाठीवर फटके खाणारी, तुरुंगवास भोगणारी, घरात हौतात्म्य पत्करूनही पुन्हा घराबाहेर पाऊल टाकणारी मंडळी आज 100ची झालीत, बरीचसे स्वर्गात गेलीत। काही तरुण मंडळी जी होती ती आता 80च्या पलीकडे गेलेली आहेत। त्यामुळे स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला आता कदाचित पुरेसा समजत नाही। दुर्दैवाचा भाग हा की समाजकारणी, राजकारणी हे सुद्धा या स्वातंत्र्याकडे एक चेष्टेचा विषय, एक सोयीचा विषय म्हणूनच बघतात। आपल्या सोयीचं राजकारण करतात, संविधानाची चेष्टा उडवतात, न्यायसंस्थेची चेष्टा उडवतात, वृत्तसंस्थेची चेष्टा उडवतात। आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाला त्या सर्व हुतात्म्यांना वंदन करणं हेच केवळ आपलं कर्तव्य नाही। त्यांना नमन करणं, त्यांच्या आठवणी काढणं, एक सण साजरा केल्यासारखा सण साजरा करणं, घरादारांवर झेंडे फडकवणं एवढंच आपलं कर्तव्य नाही। आजादी का अमृत महोत्सव आपण जरूर साजरा केला पाहिजे। प्रत्येकाच्या मनात तिरंग्याबद्दल अभिमान आहे, असलाच पाहिजे। देशाबद्दल, मातृभूमीबद्दल अभिमान आहे, तोही असला पाहिजे। परंतु त्याचं जे व्यापारीकरण चाललंय, सार्वत्रिकरण चाललंय, त्याबद्दलही आता चर्चा सुरू झाली। अर्थात आज आपला स्वातंत्र्य उत्सव जवळ येतोय। भारताने प्रचंड प्रगती केलेली आहे, परंतु भारताची खरी ताकद ही लोकसंख्येत आहे, तरुणांमध्ये आहे। आज ते तरुण नेमके किती काय काम करतायत, राष्ट्र उभारणीसाठी नेमका काय काम केलं जातंय, ज्या संस्था काम करतायत त्यांना राजकारणी लोक किंवा राज्यकर्ते मदत करतात का? आज आदिवासी विभागात काम करणाऱ्या लोकांना मदत पोचते का? आज देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोचले असं म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षात आदिवासींच्या घरात, डोंगर कपारीत वीज खरंच पोचले का?
पोचली असेल तर ती सलगपणे मिळते का? मिळत असेल तर ती बिलं माफ होतात का? कृषीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रश्न खूप आहेत, ते सुटणार नाहीत. 125 कोटीच्या जनतेपुढे प्रश्न हे उभे राहणारच. पण तरी सुद्धा आपण कुठेतरी चुकतोय. आपली राष्ट्रभावना कमी पडते. आपण राष्ट्रासाठी न जगता माझ्यासाठी जगतो, कुटुंबासाठी जगतो, धर्मासाठी जगतो, जातीसाठी जगतो, पक्षासाठी जगतो. राष्ट्रासाठी नाही जगत. राष्ट्रगीत आपल्या अंगात भिनलंय तरी सुद्धा त्याहीपेक्षा खोल कुठेतरी आपल्या रक्तात जातीयवाद आणि धार्मिकवादही भिनलेला आहे. आपण अजून आरक्षण उठवू शकलो नाही, मात्र आरक्षणाची आंदोलनं अजूनही पेटवली जातात. जे काय आरक्षण राज्य घटनाकर्त्यांनी दिलं होतं ते ठराविक काळासाठी दिलं होतं. त्याचा फायदा कोणाला झाला, किती झाला, त्यामुळे अन्याय कोणावर झाला, समाजातली दरी वाढली की कमी झाली, आपली आर्थिक गणितं चुकली की नाही चुकली, आज आपला जीडीपी, आपला रुपया कसा बारगळतोय, का बारगळतोय, जगाच्या स्पर्धेत आपण कुठे आहोत. आपला तरुण पक्षीय राजकारण आणि झेंडा खांद्यावर घेऊन नाचतोय, धर्मांध बनत चाललाय, त्याला आपण आणखी धर्मांध बनवतोय. जो तरुण आशा आकांक्षा बाळगतो तो परदेशात पळतोय, परदेशात जाऊन स्थायिक होतोय. तिथली लाईफस्टाईल त्याला आवडते, तिथली शिस्त त्याला आवडते, तिथली हुकुमशाही सुद्धा त्याला आवडते. पण आपल्याकडे आल्यावर मात्र तो बेशिस्त वागतो. भारतीय नागरिक याला पुन्हा एकदा नागरिकशास्त्र शिकवायची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या राष्ट्रभावना पुन्हा एकदा जागृत करण्याची गरज लागलेली आहे. अनेक वेळा घटना दुरुस्ती करूनही आता मुख्य घटना दुरुस्ती करण्याची वेळ आलेली आहे. आरक्षणाने भारत पुढे जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या किती सुधारणा आल्या, किती मार्गदर्शक तत्व आली तरी निवडणुकीतला भ्रष्टाचार कमी होत नाहीये. झटपट प्रगतीचा मार्ग म्हणून राजकारणाकडे बघितलं जातंय. लोकसेवेचा मार्ग म्हणून राजकारण आत्मचरित्र करणारे किंवा आत्मसात करणारी लोक खूप कमी होत चाललीत. पैसा फेकल्याशिवाय मतं मिळत नाहीत. पैसा फेकल्याशिवाय सभेला गर्दी होत नाही. सभेमध्ये विचार पेरले जात नाही, तर दुहीचं राजकारण पेरलं जातं, विष पेरलं जातं. समाज माध्यमांवर वैचारिक चर्चा होत नाही. बातम्या जे देतात ते बातम्या कोणत्या पद्धतीच्या देतात, ती न्यूज चॅनल कशी चालतात, त्यांना पाठीराखे आश्रयदाते कोण असतात. आता समाज माध्यमावर यूट्यूबवर सुद्धा स्पॉन्सर मिळायला लागलेत, पुरस्कर्ते मिळायला लागलेत. एकच अजंटा घेऊन ते यूट्यूब बनवत असतात. म्हणजे व्यापारीकरण या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात घुसलेलं आहे. माणसातला प्रामाणिकपणा कमी होतोय. याचं मुख्य कारण स्वातंत्र्याचे चटके, स्वातंत्र्य युद्धाचे चटके आपण पाहिलेले नाहीत. आपण फक्त त्याची फळं उपभोगलीत. त्यामुळे आपण न्यायव्यवस्था सुद्धा पोखरतो. भारतातून जेव्हा भ्रष्टाचार मुक्त भारत होईल, भ्रष्टाचार कमी व्हायला लागेल, लोक स्वतःहून लाच द्यायला तयार होणार नाहीत किंवा लाच मागणाऱ्यांना जाब विचारतील, तेव्हा भारताच्या प्रगतीची पहिली पायरी सुरू होणार आहे. आपण आपल्याच कैफात आहोत ही वस्तुस्थिती आता विसरून चालणार नाही. आपण जगाच्या स्पर्धेत कुठे आहोत, चीनच्या स्पर्धेत कुठे आहोत, जपानच्या स्पर्धेत कुठे आहोत, जर्मनी लंडनच्या स्पर्धेत कुठे आहोत, इस्रायलच्या स्पर्धेत आपण आहोत का? या सर्व राष्ट्रांची राष्ट्रभावना, तिथल्या नेत्यांची राष्ट्रभावना, कायदा पाळायची त्यांची मानसिक तयारी, आपण कुठे आहोत? तिरंगाचा उत्सव आपण नक्की केला पाहिजे. अगदी आठवडाभर साजरा केला पाहिजे, नवे वर्षभर साजरा करतोय. पण तरी सुद्धा त्या राष्ट्रगानातले शब्द आपल्या कानी पडतात, ते आपल्या मनात रुजलेत का? खरंच आपण या मातेला माता मानतोय का? या मातेवर अन्याय तर करत नाही ना?
आपण समाजात विषमता तर पसरवत नाही ना, आपण समाजात दुहीचं राजकारण खेळत नाही ना. आपल्या अप्रत्यक्ष वागण्यामुळे आपण दुसऱ्या कोणत्या समाजाला, धर्माला, जाती वर्गाला किंवा आर्थिक कमकुवत गटाला अन्यायकारकपणे वागणूक तर देत नाही ना. आपण लोकांच्या भ्रष्टाचार सामील तर होत नाही ना, भ्रष्टाचाराला खतपाणी तर घालत नाही ना. आपण आपली मतं स्पष्टपणे मांडू शकतो का? आपलं स्वतःचं राजकीय मत असू शकतं, अभिमत असू शकतो, ते आपण व्यक्त करू शकतो का? आपला मत आपण टीव्ही चॅनल बघून, बातम्या बघून तयार करतो की डोळसपणे घडणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून राहून आपण आपलं मत तयार करतो? आपण अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठतो का? एखाद्या आंदोलनात स्वतःहून भाग घेतो का? निदान 2 ओळीची चिठ्ठी लिहितो का? मंत्र्यांना, राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना जाब विचारतो का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना टाळ्यावर आणतो का? त्यांच्यावर अंकुश ठेवतो का? की या सर्वांना आपण हस्ते परहस्ते भ्रष्टाचारातच सामील करून घेतो? आज आपल्याला साधा उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल, जातीचा दाखला पाहिजे असेल, साधं सातबाराचा उतारा पाहिजे असेल तरी हात ओले करावे लागतात. आपण खरंच स्वातंत्र्यात आहोत का? जुनी लोक बोलायची इंग्रज होते तेच बरं होते, हे का? स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजलाय का? आणि खरंच आपण स्वातंत्र्य उपभोगतोय का? आपण किती जबाबदाऱ्या पार पाडल्यात? मतदानाला जाताना आपण आपलं मत तयार करून जातो का? आमिषांना आपण बळी तर पडत नाही ना. बहुमताच्या राजकारणापोटी आपण चुकीच्या लोकांना मतदान करत नाही ना. अनेक प्रश्न तयार होत आहेत. पण मूळ प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार आणि जातीयतावाद हे 2 राक्षस गाडल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारताची प्रगती होत नाहीये. खऱ्या अर्थाने हिंदुस्थान प्रबळ बनत नाहीये. अनेक राज्यकर्ते आले, सर्वच चांगले होते, सर्वांच्या इच्छा चांगल्या होत्या, सर्वांच्या पॉलिसी चांगल्या होत्या, सर्वांनी चांगले अधिनियम आणले, चांगल्या अधिसूचना काढल्या, हेतुपुरस्कररित्या चांगले क्रांतिकारी निर्णय घेतले. पण त्यांच्या अंमलबजावणीचं काय? आज भारंभार कायदे आहेत, हजारो केसेस पेंडिंग आहेत, न्यायालयात भ्रष्टाचार घुसलेला आहे, पत्रकारितेत भ्रष्टाचार घुसलेला आहे, राजकारणात तर त्यांनी अत्युच्च पातळी गाठलेली आहे. या सर्वांना तातडीने अंकुश लावणे गरजेचं आहे. आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत, परंतु आपण स्वतःकडे सुद्धा आत्मपरीक्षणासाठी बघितलं पाहिजे. केवळ एखाद्या राजकीय पक्षाला दोष देण्यात काय अर्थ आहे? त्याच्या हातात सत्ता आहे, बहुमत आहे, म्हणून ते पॉलिसी ठरवतात, म्हणून त्यांना पापाचे धनी करायचे. केवळ पंतप्रधानांना ठोसण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाने थोडं सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. आपण केवळ टीका करायची, केवळ जोक्स तयार करायचे, समाज माध्यमावर पसरायचे, एवढंच आपलं काम. दिवसातले 5-5, 6-6 तास आपण समाज माध्यमावर फुकट घालवतोय. व्यर्थ चर्चेवर, व्यर्थ बातम्या बघण्यात फुकट घालवतोय. प्रत्यक्षात राष्ट्रासाठी आपण ते तास वापरतोय का? आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी ते तास वापरतोय का? आपल्या राज्यासाठी, राजकारणासाठी, समाजकारणासाठी ते तास वापरतोय का? आपल्याला खरंच दुसऱ्यांना दोष द्यायचा हक्क आणि अधिकार आहे का? याचाही विचार व्हायला पाहिजे. स्वातंत्र्याची 75वी आपण साजरी करतोय. जोशात साजरी करूया, आनंदात साजरी करूया, पण प्रत्येकाने कुठेतरी स्वतःच्या मनाशी तिरंगा जपण्याचा प्रयत्न करूया. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा देताना आत्मपरीक्षण करूया. आपल्याला भारत नक्का कुठे पाहिजे, कसा पाहिजे, कोणत्या उंचीवर पाहिजे याचा विचार करूया. देश अत्युच्च पातळीवर जाण्यासाठी केवळ राष्ट्रभावना उपयोगाची नाही. देशाचं अर्थकारण सुधारण्यासाठी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी शुभेच्छा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा या अमृत महोत्सवानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि
जबाबदारीची जाणीव करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी आजचा मुहूर्त घेऊया, सुरुवात करूया स्वतःकडे बघण्यासाठी, राष्ट्राचा एक पाईक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला घडवण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.